मागच्या भागामध्ये आपण रामराज्याचं वर्णन पाहिलं, ज्या राज्यामध्ये पुत्र पित्याच्या आधी मृत्यू पावत नव्हता किंवा पुरुष हा स्त्रीच्या आधी मृत्यू पावत नव्हता, म्हणजे स्त्री ही वैधव्याला प्राप्त होत नव्हती. मग प्रश्न असा उपस्थित झाला की कौसल्या, सुमित्रा, कैकेयी ह्या राण्या ज्या होत्या ह्या विधवा होत्या. मात्र तसं नाही. जरी त्यांच्या पतीचं निधन झालेलं असलं तरीसुद्धा ज्यांचे पुत्र मोठे मोठे आणि वीर आहेत अशांना, आणि ज्या माता वृद्ध झालेल्या आहेत आता, अशांना विधवा म्हणता येत नाही. पुत्रवतया वृद्धतयाच न विधवा इति भावा. ज्यांचे पुत्र एवढे बलशाली आहेत आणि त्या माता आता वृद्धा झालेल्या आहेत, यांना विधवा ही संज्ञा नसते. आता पूर्वीचे जे यज्ञ होते ही धनाची वितरण प्रणाली होती की राजकोशामध्ये धन येणार, प्रजेवर जो कर आहे, जो दंड आहे, तो दंड गोळा होऊन राजकोश जो आहे तो राजकोश भरणार. मग एवढ्या धनाचं करायचं काय? तर मग रामाने अश्वमेध यज्ञ केले. किती? शेकडो अश्वमेध यज्ञ केले. अश्वमेध यज्ञ कशासाठी? की एक यज्ञ केला की त्यामध्ये मदत करणारे जे लोक आहेत, त्यावेळी चातुर्वर्णी व्यवस्था होती. कोण मंत्र म्हणणारे होते, कोण त्या अश्वमेधाच्या घोड्याचं रक्षण करणारे होते, ते यज्ञाला सामग्री पुरवणारे होते. यज्ञ म्हणजे केवळ कुंड नाही जिथं आहुती दिली जाते, तर त्याच्या मागे मोठी एक साखळी असते. त्यामध्ये सेवा करणारे काही लोक असतात. मग या यज्ञाद्वारे जे राजाकडे आलेले धन आहे ते पुन्हा यांना वितरित होतं. ज्या ज्या लोकांनी तिथे सेवा केलेली आहे, ज्या ज्या लोकांनी युद्धामध्ये सहभाग घेतलेला आहे, ज्या ज्या लोकांनी सामग्री पुरवलेली आहे, मंत्र म्हटलेले आहेत, त्या सगळ्यांना, म्हणजे असं नाही की कोण काही काम करत नाही आणि त्याला शासनातर्फे पैसे दिले जातात, असं केलेलं नाही. तर सगळ्यांना त्या साखळीमध्ये पुन्हा आणून त्यांच्याकडून काम घेऊन त्यांना धन पुन्हा वितरित केलं गेलेलं आहे. चातुर्वर्ण्यमच लोकेस्मिन स्वे स्वे धर्मी नियोक्षती. ह्या वर्णाश्रम धर्माची प्रतिष्ठा आहे जी रामांनी केलेली आहे. त्यांचं वागणं कसं आहे तर लोक सांगतात राम विग्रहवान धर्म हा, की धर्म काय आहे हे आपल्याला कसं कळणार? काही पोथी वाचायची गरज आहे का? मोठमोठे ग्रंथ चाळायची गरज आहे का? नाही. या प्रसंगामध्ये राम कसे वागले एवढं बघितलं तरी धर्माचा निर्णय होऊन जातो. याप्रमाणे रामाने प्रत्येकाला आपला आपल्या धर्मामध्येच नियुक्त करून दीर्घकाळ त्याने राज्य केलं आणि शेवटी ते आपल्या लोकाला निघून गेले. तर हे जे रामचरित्र आहे हे संक्षिप्त आहे. पहिला भाग आपण ऐकला असेल तर हा प्रश्न वाल्मिकीने नारदांना विचारलेला आहे आणि नारदांनी त्याच्या उत्तरात हे संक्षिप्त पूर्ण रामायण वाल्मिकीनं सांगितलं आहे. हे मूल रामायण आहे आणि पुढचं वाल्मिकी रामायण जो आहे तो या रामायणाचा विस्तार आहे. आता आपण विस्तारासहित ते रामायण पाहणार आहोत. नारदांनी हे रामायण वाल्मिकीनं सांगितलं. वाल्मिकीने सगळ्या शिष्यांसहित नारदांची पूजा केली आणि नारद आकाश मार्गानं निघून गेले. त्यानंतर गंगा नदी, हिच्या जवळ असणारी एक नदी आहे, तिचं नाव तमसा नदी, त्या नदीवर वाल्मिकीजी गेले. अतिशय पवित्र आणि सुंदर असा वालुकामय तट त्या नदीला आहे. तिथे चिखल वगैरे काही नाही असं वर्णन आलेलं आहे. तिथे भरद्वाज आहे. भरद्वाज म्हणजे वाल्मिकींचा शिष्य. त्या भरद्वाजाला वाल्मिकी म्हटले, बघा किती स्वच्छ, निर्मळ आणि पवित्र असं हे तीर्थ आहे, रमणीय आहे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. असं निर्मळ आहे, जसं सत्पुरुषांचं मन निर्मळ असतं त्याप्रमाणे या तमसा नदीचं जल जे आहे, हा परिसर जो आहे हा पवित्र आहे. भरद्वाजानं सांगितलं की आता हा कलश जो आहे तो इथे ठेवा आणि माझी वल्कलं मला द्या. या तमसा नदीमध्ये मी स्नान करणार आहे. तर हे स्नान जर त्यांनी गंगा नदीमध्ये केलं असतं तर पुढे जे दृश्य आपण पाहणार आहोत ते त्यांना पाहायला मिळालं नसतं.
कोणतं दृश्य, तर त्या नदीच्या तटावर एक झाड होतं आणि त्या झाडावर 2 क्रौंच पक्ष्यांचा जोडा जो आहे हा आपापसात मधुर गोष्टी करत होता, कलरव करत होता. पती पत्नी होते, त्यांचं प्रेम त्यांच्या भाषेत चाललं होतं. आणि ती किलबिल चालू असतानाच खाली एक शिकारी आला आणि त्यांनी अतिशय तीक्ष्ण असा बाण जो आहे तो त्यांनी मारला आणि तो या नर मादीच्या जोड्यामधल्या नर पक्षाला तो बाण लागला. रक्ताची चिळकांडी उडाली आणि तो नर पक्षी खाली पडला. आता त्या मादीच्या हृदयात एवढं दुःख दाटलं, त्या मादीनं सुद्धा खाली झेप घेतली आणि ती सुद्धा मोठ्या करुण अंतःकरणानं विलाप करू लागली, रडू लागली. हळूहळू तो बाण जो आहे त्या बाणानं आपलं काम केलं. तडफड करत तो नरपक्षी मरण पावला. आपला पती आता त्याचा कायमचा वियोग झालेला आहे हे त्या मादी पक्षाला कळालं आणि ती मादी मोठ्या करुण दुःखमयी स्वरात रडू लागली. आणि हा प्रसंग वाल्मिकी ऋषीने पाहिला आणि त्यांच्या हृदयामध्ये करुणेचा उद्भव झाला आणि वाल्मिकींचं चित्त जे आहे हे द्रवित झालं. त्यामुळे रामायणाचा मुख्य रस जो आहे हा करुण रस मानतात. भवभूतीसुद्धा म्हणतो एको रसा करुण एव निमित्त भेदात भिन्न. करुण रस हा मुख्य रस आहे, कारण चित्त जोर विरघळत नाही. आपण व्यवहारात म्हणतो माझ्या हृदयाचं पाणी झालं, माझ्या काळजाचं पाणी झालं. चित्त जोर विरघळत नाही तोवर दुसऱ्या कुठल्या रसाचा तसा अनुभव येत नाही. म्हणून आदिरस हा करुण रस आहे असं मानतात आणि रामायणाचा हा मुख्य रस आहे. नंतर रामायणामध्ये बिभत्स रस येईल, हास्यरस येईल, शृंगार येईल, युद्धामध्ये वीररससुद्धा प्रगट होईल. पण मूळ जो रस आहे तो हा करुण रस आहे. ही करुणा वृत्ती जी आहे ही वाल्मिकींच्या हृदयात निर्माण झाली. त्यांच्या मुखामधून एक वाणी निघाली, मा निषाद प्रतिष्ठाम तुम गमहा शाश्वती ही समाहा. की हा जो शिकार करणारा मनुष्य आहे तुला शेकडो वर्ष तुला कुठेच जागा मिळणार नाही, तुला बसायला जागा मिळणार नाही, तुला अन्न पाणी मिळणार नाही. कारण 2 विहार करणाऱ्या पक्ष्यांमध्ये मधला एक पक्षी तो मारून टाकलास. आता याचा अर्थ वैष्णव पद्धतीनं दुसराही होतो, तो असा की हे श्रीनिवास, हे लक्ष्मी निवास, तुम्हाला शेकडो वर्ष, लाखो वर्ष परम कल्याणमध्ये तुमची प्रतिष्ठा हो. कारण हा रावण आणि मंदोदरीचा हा जो काममोहित जोडा आहे यातल्या रावणाला तुम्ही मारलत, त्यामुळे येणाऱ्या शाश्वत अनंत कालापर्यंत आपली प्रतिष्ठा हो, असाही अर्थ या श्लोकाचा केला जातो. आता यामध्ये मुख्य हे आहे की त्यांच्या हृदयामध्ये करुण रसाची उत्पत्ती झाली आणि त्यांच्या मुखामधून एक वाक्य हे बाहेर पडलं. आता त्यांनी त्या वाक्याकडे काळजीपूर्वक पाहिलं तर त्याच्यामध्ये 4 चरण होते. प्रत्येक चरणात मोजून 8 अक्षर होती, अशी एकूण 32 अक्षर होती. आणि हे जे वाक्य हे गेय होतं आणि ते शोकातून बाहेर पडलं म्हणून त्याला श्लोक असं म्हटलं गेलं. आता तिथे जे शिष्य होते त्यांनी ते पाठ केलं आणि मग तो विषय तिथेच संपला. हे जे भरद्वाज मुनी होते वाल्मिकींचे शिष्य, त्यांनी तो कलश पुन्हा डोक्यावर घेतला आणि स्नान झाल्यानंतर हे निघून गेले. आता आश्रमामध्ये स्वतः ब्रह्मदेव जे आहेत हे वाल्मिकींच्या आश्रमात आले. वाल्मिकीने त्यांना नमस्कार केला. आता वाल्मिकींच्या पूर्वजन्मासंदर्भात, पूर्व आयुष्यासंदर्भात 3-4 वेगवेगळ्या कथा येतात. एक म्हणजे त्यांना प्राचेतस असे म्हटलं जातं. ब्रह्मदेवांचे पुत्र प्रचेता आणि त्यांचे पुत्र वाल्मिकी म्हणून प्राचेतस. किंवा काही लोक म्हणतात हे जन्मानं ब्राह्मण होते आणि त्यांना दुष्ट व्यक्तींची संगत लाभली, त्यामुळे ते दुष्ट झाले. आणि तिसरी जी कथा येते की हे जन्मताच हे जे डाकू आहेत यांच्या कुटुंबातच हे वाढलेले आहेत. तर गोष्टी काही असो, वाल्मिकी उभे राहिले, त्यांनी नमस्कार केला.
आणि जे पाद्य, अर्घ्य, आसन, वंदन, प्रणाम हे जे उपचार होते, म्हणजे हात धुवायला पाणी देणं, पाय धुवायला पाणी देणं, नमस्कार करणं, हे सगळे उपचार करून त्यांनी ब्रह्मदेवांना प्रणाम केला. आता असं आहे की पाहुणा आलाय तर पूर्वी चालतच यायचे, मग त्यांचं पाय धुतले तर त्याला पाद्य म्हणायचं, त्यांचे हात धुतले त्याला अर्घ्य म्हणायचं, त्यांना तोंड धुवायला पाणी द्यायचं त्याला आचमन म्हणायचं, की आता तुम्ही बसा, मग त्यांना आसन द्यायचं. त्यानंतर नमस्कार करायचा, की दुसऱ्याला मोठे पण द्यायचं, आणि दुसरा बसला की तो मग आपल्याला सांगतो की आता तुम्ही पण बसा. तर हा आपला शिष्टाचार आहे. सनातन धर्मामध्ये हा दुसऱ्याचं स्वागत करण्यासाठीचा हा शिष्टाचार आहे. आता बोलायचं काय, तर वाल्मिकींच्या मनात ती सकाळचीच गोष्ट आहे जिथं त्या शिकाऱ्यानं त्या क्रौंच नराची हत्या केली आणि त्या मादीचा विलाप त्यांनी पाहिला आणि त्यांच्यानंतर त्यांच्या मुखातून जी वाणी बाहेर पडली, पण ते त्यांनी सांगितलं नाही, कारण कोणाच्या मनामध्ये चुकीची गोष्ट सांगून जिनं एखाद्याला त्रागा उत्पन्न होईल, चिडचिड होईल, संताप होईल, अशी गोष्ट कुणाला सांगू नये, कुणाच्या मनामध्ये काही पेरू नये, त्यांच्या मनामध्ये दुर्भाव उत्पन्न होईल असं काही सांगू नये. त्यामुळे वाल्मिकी शांत राहिले. आता ब्रह्माजींनी त्यांच्या अंतर्मुखता ओळखली आणि ते म्हटले की तुम्ही काही काळजी करू नका, हा श्लोक माझ्या आज्ञेनं जी सरस्वती आहे ही तुमच्या जिभेवर आलेली आहे, आता तुम्ही या पद्धतीनं, म्हणजे 4 चरण आणि प्रत्येक चरणामध्ये सम अक्षर, त्यामुळे त्याला गेयता प्राप्त होईल, ते वेणेवर सुद्धा गाता येईल, असं चरित्र तुम्ही निर्माण करा. कोणाचं, तर जे धर्मात्मा आहेत, गुणवान आहेत, बुद्धिमान आहेत, अशा श्रीरामांचं. आणि जे चरित्र आता प्रकाशामध्ये आहे, जे चरित्र एकांतामध्ये आहे, किंवा जे रहस्य आहे रामांचं, असं चरित्र जे अजून कुणालाच माहीत नाही, ते आमच्या कृपेनं तुम्हाला माहीत होईल. तर ब्रह्मदेवांनी सांगितलं की असं चरित्र तुम्ही निर्माण करा, कारण माणसाचं पतन करणारी चरित्र या जगामध्ये भरपूर आहेत. असे भरपूर विषय आहेत की जी माणसं आचारहीन आहेत, पापी आहेत, यांचं चरित्र ऐकवलं जातं दिवस रात्र. आपल्याला माहीत आहे ते, आपल्याला कोण सांगत असतं, कुठल्या पुस्तकातून आपल्यापर्यंत येत असतं. पण ही भगवंतांची, संतांची अशी चरित्र आहेत जी वाणीला पवित्र करतात, चित्ताला शुद्ध करतात, आपल्या अंतःकरणात भगवद्विषयक रस निर्माण करतात. तेव्हा अशा काव्याची निर्मिती करायला ब्रह्मदेव वाल्मिकींना सांगत आहेत. आणि त्यानंतर वाल्मिकींनी त्या श्लोकाकडे पाहिलं तर समास, संधी, व्याकरण या सगळ्या दृष्ट्या तो श्लोक अतिशय बरोबर होता. आणि त्यावेळी वाल्मिकींना अशी बुद्धी झाली की आता आपण रामचंद्रांचं चरित्र निर्माण केलं पाहिजे. त्याला दशमुख वध नावाचं काव्य असा शब्द आलेला आहे. आणि पुन्हा मग वाल्मिकींनी पुन्हा स्नान केलेलं आहे, कारण एखादी पवित्र गोष्ट करायची, चांगली गोष्ट करायची, तर मनामध्ये पवित्र भावाचा उदय झाला पाहिजे, आणि तो स्नानानं होतो, पवित्र दशेत होतो. स्नान केल्यानंतर त्यांनी कुशाचं आसन घातलेलं आहे. त्या कुशाचं टोक जे आहे, दर्भाचं टोक जे आहे, हे पूर्व दिशेला आहे. हात जोडून धर्माने त्यांनी अनुसंधान केलं. आणि काय झालं, सीता, राम, लक्ष्मण, दशरथ या राण्या, प्रजा या सगळ्यांनी जे जे काय केलं, कसे बोलले, कसे हसले, कसे चालले, हे सगळं त्यांना दिसायला लागलं. तर कसं दिसायला लागलं म्हणले, तत्सर्वं धर्मवीर्येण यथावत संप्रपश्यती. ही धर्माची शक्ती आहे, जे धर्मात्मा सत्पुरुष आहेत यांना हे दिसतं. त्यामुळे इथे पुन्हा एक सूची आलेली आहे की जशी आपण नारदांनी सांगितलेलं मूल रामायण ऐकलं, त्याच्यामध्ये रामायणाचा जसा क्रम होता, इथे तो क्रम पुन्हा आलेला आहे. कारण वाल्मिकींना आता हे सगळं दिसतं आहे की लहानपणापासून त्यांनी काय काय केलं, जे काही झालं नव्हतं, जे होतं आहे किंवा जे होणार आहे, या सगळ्याचं वर्णन, ज्या गोष्टी फारशा कुणाला माहीत नाहीत, जो ब्रह्मदेवाने वाल्मिकींना वर दिला होता की रामांच्या अशा गोष्टी ज्या एकांतातल्या आहेत किंवा रहस्याच्या आहेत, या आमच्या कृपेनं तुम्हाला कळतील, त्याही गोष्टींचं वर्णन वाल्मिकी रामायणात आलं.
आता त्यांनी श्लोक रचायला सुरुवात केली. किती श्लोक झाले तर 24,000 श्लोक झाले. त्याच्यामध्ये 6 कांडामध्ये हे 24,000 श्लोक याचा विभाग त्यांनी केला आणि त्यानंतर उत्तरकांडाची रचना केली. आता एवढं मोठं काव्य आहे तर ते गायला कोणतरी पाहिजे. तर कोण गाणार? त्याचा आवाज सुंदर पाहिजे, तो मेधावी पाहिजे, म्हणजे बुद्धिमान पाहिजे, त्याला अभिनय चांगला करता आला पाहिजे. आणि त्याच वेळी त्यांच्या आश्रमात राहणारे जे लवकुश आहेत, आता जानकींचा परित्याग झालेला आहे आणि ते लवकुश वाल्मिकींच्या आश्रमात मोठे होत आहेत. त्या लवकुशाला त्यांनी हे चरित्र शिकवलं. या वाल्मिकी रामायणाचं दुसरं नाम काय आहे तर पौलत्स्य वध किंवा दशानन वध. तर हे महाकाव्य जे आहे हे लवकुशाला त्यांनी शिकवलं. लवकुश कसे आहेत तर म्हणतात, रामदेहात तथा परव. जसे रामचंद्र आहेत तशीच ही मुलं दिसायला आहेत, रूपलक्षणाने संपन्न आहेत, बोलणं त्यांचं अतिशय मधुर आहे, गांधर्व तत्व काय आहे, गाणं, अभिनय हे सगळं त्यांना माहिती आहे. त्यांना मूर्छना आणि स्थान माहीत आहे, म्हणजे मंद, मध्य आणि तार ही जी काही सप्तक आहेत या स्वरांची उत्पत्ती स्थानं कुठून आहेत हे त्यांना माहीत आहे. आणि हे योग्य आहेत की जे विणेवर म्हणजे तंत्री त्याच्यावर हे काव्य अतिशय सुंदर मधुर अशा रीतीनं गाऊ शकतात. आणि पहिलं त्यांनी याची जी रंगीत तालीम आपण म्हणू ती त्या ऋषींच्या आश्रमातच केली. आणि बाकी जे उपस्थित ऋषी होते त्यांना हे एवढं आवडलं, प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या, ऋषी प्रसन्न झाले, महात्मा प्रसन्न झाले. या दोघांना भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले. कोणी कमंडलू दिला, कोणी वल्कल दिली. म्हणले हे आश्चर्य आहे, हे संगीत, हे काव्य आश्चर्य आहे. म्हणले जगातले जेवढे कवी आहेत यासाठी हा आधार आहे. अभिगीतमिदं गीतम सर्व गीतीषु कोविदौ. असं एवढं आम्ही सर्वश्रेष्ठ काव्य अजूनपर्यंत ऐकलेलं नाही. आणि एक दिवशी हे काव्य गात असताना राजमार्गावर नेमकं रामाने हे ऐकलं आणि त्यांना आवडलं. लवकुशाला घेऊन राम आले, त्यांना शेजारी बसवलं. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मणानं म्हटले की ऐकायला या तुम्ही, हे किती सुंदर काव्य आहे. आणि महाराज त्याने ऐकलं आणि असं वर्णन आलं की तिथे जेवढे लोक होते त्या लोकांचं चित्त आहे पवित्र झालं, शुद्ध झालं. रामचरित्र ऐकल्यावर आपलंही तसंच होणार आहे. तर महात्मे जे तिथे होते त्यांना प्रश्न पडला की हे यांनी धारण वल्कल केली आहे, त्यांच्या हातामध्ये कमंडलू आहे, पण यांच्या शरीरामध्ये राजचिन्ह आहेत, राजाची सगळी लक्षणं या मुनी बालकांमध्ये आहेत. आणि रामांबद्दल तर असं वर्णन आलंय की त्यांचं चित्त जे आहे या बालकांमध्ये आसक्त झालं. आता ही कथा जी आहे ही इक्ष्वाकू वंशातली आहे. या जगामध्ये अनेक वंश झाले, त्यांच्या कर्तृत्वानं ते प्रसिद्ध झाले आणि यामध्ये एक इक्ष्वाकू नावाचा वंश आहे. या इक्ष्वाकू वंशाचं स्थान कुठलं आहे तर शरयू नदीच्या तीरावर जे कोशल नावाचं जनपद आहे त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक दक्षिण कोशल आणि उत्तर कोशल. तर ही अयोध्या जी नगरी आहे हे उत्तर कोशलमध्ये आहे. आणि ती नगरी अतिशय सुनियोजित अशी आहे, म्हणजे तिथे ज्याला आपण इरिगेशन म्हणतो, सिंचन व्यवस्था, अशी सिंचन व्यवस्थासुद्धा आहे, विस्तीर्ण आहे आणि तिला व्यवस्थित आराखडा आहे. तिचे रस्ते जे आहेत या सगळ्यांचं नियोजन केलेली अशी ती नगरी आहे. आणि मनू जो आहे ते आपण गदी माडगुळकर आणि फडक्यांचं काव्य जर ऐकलं असेल गीत रामायण तर त्याच्यामध्ये आलेलं आहे अयोध्या मनुनिर्मित नगरी. त्या मनु राजानं स्वतः या नगरीचं निर्माण केलेलं आहे. आता दशरथाने या नगरीचा विस्तार केलेला आहे. कसा विस्तार केला आहे तर म्हणतात सुविभक्तांतरापणाम. आपण म्हणजे काय की विभाग आहेत, बाजार आहेत, की इथे यंत्र मिळतील, इथे कापड मिळेल, इथे वाण सामान मिळेल, असे नियोजित बाजार तिथं आहेत. तिथे ज्याला आपण नाटकं म्हणतो, ड्रामा, ते पण होत होते, नाटक संघ होते, सुंदर बागा होत्या. तिथे वेगवेगळ्या झाडांचे, जसं एक आमराई आहे की जिथं बाबा आंब्यांचीच झाडं आहेत,
असे सुद्धा विभाग तिथे होते. असं म्हणतात तिथे कुठल्या धनधान्याला कमी नव्हती. तांदूळ जो होता तो परिपूर्ण होता. ऊसाच्या रसापासून साखर सुद्धा बनवली जात होती. राजाच्या बाजूनं दशरथ हे परिपूर्ण होते. ते शहरात जेवढे लोकप्रिय होते तेवढेच ते गावामध्ये सुद्धा लोकप्रिय होते. मोठमोठे यज्ञ त्यांनी केले. असं वर्णन आलंय की ते दिसायला राजे होते पण असायला ब्रह्मर्षी होते. ब्रह्मर्षी नाही, ब्रह्मर्षी तर विश्वामित्र होते. पण दशरथांचं वर्णन महर्षी किंवा राजर्षी असं मात्र आलेलं आहे. आता लोक परावलंबी नव्हते, स्वावलंबी होते. प्रत्येकाकडे जे धन होतं त्यात तो संतुष्ट होता. असं नाही की मला दुसऱ्याचं मिळालं पाहिजे. परत लोक सत्यवादी सुद्धा होते, खोटं बोलत नव्हते. प्रजेमध्ये धर्म होता, शील होता, कुठे क्रूरता नव्हती किंवा भीती नव्हती. आणखी एक वर्णन येतं की शृंगाराशिवाय कुठली व्यक्ती दिसत नव्हती. म्हणजे काय असेल ते चांगले कपडे घालून नटून थटून चांगली वेशभूषा केशभूषा करून असे लोक आनंदात राहत होते. एवढंही वर्णन आलं की सगळे पोट भरून जेवत होते. त्यांच्या कपड्याला अत्तर होतं किंवा असा कुठला व्यक्ती तिथे नव्हता ज्याच्या कानामध्ये काही कुंडल नसेल, ज्याच्या डोक्यावर काही मुकुट नसेल, ज्याच्या गळ्यामध्ये हार नसेल किंवा चांगले कपडे ज्यानं घातले नसतील असे लोक नव्हते. असं सुद्धा वर्णन आलेलं आहे. नामृष्ट भोजी म्हणजे काय की बाबा जेवायला कमी मिळतंय असं कोण नाही, सगळ्यांना व्यवस्थित मिळत होतं. सगळे लोक अग्निहोत्र करत होते असं वर्णन आहे. इथं कोण चोरी करत नव्हतं कारण सगळे संतुष्ट होते किंवा सगळे आपापल्या कर्मामध्ये निष्ठावान होते. वर्णसंकर नव्हता, नास्तिक शोधूनही सापडत नव्हता, खोटं बोलणारे कोण नव्हते, दुसऱ्यामध्ये दोष पाहणारेही नव्हते. सगळे दीर्घायू होते, सुंदर होते, सुशील होते आणि योद्धे होते मोठमोठे. तिथे घोडे होते, हत्ती होते. हत्तीमध्ये पण प्रकार आलेले आहेत की भद्र जाती, मंद्र जाती, मृग जाती या सगळ्याच्या हत्ती होत्या. असं विशाल आणि भव्य असं राज्य महाराज दशरथांचं होतं. आता त्यांच्याकडे मंत्री सुद्धा होते आणि या मंत्र्यांचं वर्णन सुद्धा विस्तारानं आलेलं आहे. कारण कुठे राजाला काय सल्ला दिला पाहिजे, कुठे राजाचा इशारा संकेत ओळखला पाहिजे आणि त्यानुसार कार्य केलं पाहिजे हे ते मंत्री जाणत होते. म्हणजे शुचया शुद्ध होते, पवित्र होते. असे 8 मंत्री होते आणि त्यांचं काम एवढंच नव्हतं की राजाला चांगलं वाटेल एवढंच बोलावं असं नाही. जे राज्याचं भलं ज्यामध्ये आहे तेच काम ते करत होते. राजनीतीशास्त्रामध्ये ते मंत्री कसे निवडावे हे देखील सांगतात. तो कामी नाही पाहिजे, स्त्री लोलूप नाही पाहिजे, धन लोलूप नाही पाहिजे, चित्त क्रूर नाही पाहिजे. असे मंत्री दशरथांकडे होते. दृष्टी, जयंत, विजय, सिद्धार्थ, अशोक, मंत्रपाल आणि सुमंत्र, वसिष्ठ, वामदेवांसारखे ऋत्विज होते. यथावचन कारिणः, एकदा ते बोलले, प्रतिज्ञा केली, ही रामांची जशी प्रतिज्ञा तशी मंत्र्यांची सुद्धा आहे, तर ते त्याचं निर्वहन करत होते. एकदा शब्द दिला की तो पाळत होते. तेजः, क्षमा, यशः प्राप्तः, आधीच हे गुण त्यांच्यामध्ये होते म्हणून त्यांची निवड झाली. असं नाही की मंत्री म्हणून निवडल्यावर त्यांचं तेज वाढलं किंवा त्यांचं यश वाढलं, त्यांची कीर्ती वाढली, असं नाही. ते निवडण्याच्या पूर्वी सुद्धा त्यांच्यामध्ये हे गुण होते. राजाचे मित्र काय करतायत, शत्रू काय करतायत ही सगळी माहिती त्यांच्याकडे होती. किंवा राग आल्यावर, काम झाल्यावर ते खोटं बोलत नव्हते किंवा स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी ते असत्याचा आश्रय घेत नव्हते. आणि दुसऱ्या मंत्र्यांच्या पुत्रानं जरी अपराध केला तरी ते त्याला शिक्षा देत होते. असं नाही की हा मोठ्याचा मुलगा आहे मग याला सोडून देऊ, असं नाही. आणि एखादा शत्रू राज्याचा कोण सापडला पण त्याच्यावर पुरावे नसले तर ते त्याला सोडून देत होते की चुकून आला असेल. ते म्हणजे भांडणं जे आहे ते वाढवत नव्हते, ती तिथेच कशी संपतील यावर त्यांची बुद्धी चालत होती. आणि जिथे शिक्षा करायची तिथे करत होते. न क्षेत्रही दंड नितो हताया, ज्या राज्यामध्ये उग्रदंड नसेल ज्या राज्यात तिथे लोक धर्म पालन करत नाहीत. शिवाजी महाराजांचं टकमक टोक आठवा. छत्रपतींनी एवढं कडक शासन केलेलं आहे. जर तसं नसेल तर लोक धर्माचं पालन करत नाहीत.
आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रामायण महाभारत ही त्यांच्या बालपणीच ऐकलेली होती. यानंतर ते शिक्षा कधी देत होते तर लगेच मिळत होती शिक्षा. असं नाही की 20-20 वर्ष 25 वर्ष एखाद्याकडून गुन्हा घडलेला आहे आणि त्याला शिक्षा मिळालीच नाही, असं नाही. आपल्याला सुद्धा ह्या गोष्टी ऐकताना आताच्या राज्यामध्ये काही गोष्टी चालल्या आहेत याची तुलना साहजिक होत असणार. म्हणून आपण पण विचार केला पाहिजे की रामराज्य कसं होतं, त्याचे मंत्री कसे होते, ते स्वतः पवित्र होते आणि त्यांच्याकडे काही गुण होते हे आपण मागची 3-4 मिनटं पाहिलेलंच आहे. आता दशरथांच्या राज्याचं वर्णन झालं, मंत्र्यांचं वर्णन झालं. आता उद्याच्या भागात आपण श्रीरामचंद्रांच्या जन्माची भूमिका पाहूयात.